पक्ष कुणाचा आहे जो त्यांचा अधिकार नव्हता, असं सिब्बलांचं म्हणणं आहे। आता अर्थातच या सगळ्यामध्ये तेव्हा आपल्याला आठवत असेल की जे 5 न्यायाधीशांच्या निकालपत्रामध्ये एक निर्णय करण्यात आला होता की अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा कधी उद्भवेल की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे, 2 गट आलेत आमदारांचे आणि दोन्ही गटांचं असं म्हणणं आहे की व्हीप आम्ही नेमलेला व्हीप हा खरा आहे किंवा आम्ही नेमलेल्या व्हीपकडेच सर्व अधिकार आहेत, असं ज्यावेळी 2 गट म्हणतील आणि परस्पर विरोधी व्हीप नेमतील, व्हीप जारी करतील, तर अशा प्रसंगामध्ये विधानसभा अध्यक्षांनी काय करायचं? तर तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या प्रकरणातील निकालपत्रातच की विधानसभा अध्यक्षांनी पहिला हा निर्णय करायचा की राजकीय पक्ष कुणाकडे आहे। त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की व्हीप नेमण्याचा अधिकार हा फक्त विधिमंडळ पक्षात ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना नसतो, तर राजकीय पक्ष संघटनेला असतो। कारण अनुसूची 10 मध्ये पॉलिटिकल पार्टी असे शब्द वापरलेले आहेत, त्यामुळे पॉलिटिकल पार्टीमध्ये हा अधिकार असतो असं सध्या विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं। आणि विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटल्यानंतर जेव्हा म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं म्हटल्यानंतर पॉलिटिकल पार्टीबाबत असं म्हटल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय केला की पहिल्यांदा राजकीय पक्ष कुणाकडे याविषयीचा, आणि तेव्हा राहुल नार्वेकरांनी निर्णय करत असताना तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने कशाच्या आधारावर ठरवायचं राजकीय पक्ष कोणाकडे हे सांगितलं नाही। त्यांनी फक्त इतकं सांगितलं होतं की व्हीप हा राजकीय पक्षाकडे आहे आणि राजकीय पक्षाकडे व्हीप नेमण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कुणाच्या व्हीपला मान्यता द्यायची हे राजकीय पक्ष कुणाकडे आहे हे पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांनी ठरवायचं जेव्हा 2 गट पडतील तेव्हा, मग त्यांच्या व्हीपला मान्यता देऊन कोणी व्हीपचं पालन केलं त्यांना पात्र ठरवायचं, कोणी पालन केलं नाही त्यांना अपात्र ठरवायचं, असा मूळ सगळं निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे आहे। आता सिब्बलांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी अशा प्रकारे अनुसूची 10चे अधिकार क्षेत्र उल्लंघन केलं, कारण त्यांनी शिवसेनेची 2018ची घटना बघितली आणि इलेक्शन कमिशननी जे म्हटलं त्याच आधारावरती त्याच टेस्टचा उपयोग करून विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा निर्णय केला राजकीय पक्षाबाबत, आणि मग त्यांनी एकनाथ शिंदेंच्या व्हीपला मान्यता दिली, मग त्यांनी कुणालाच अपात्र ठरवलं नाही। पण विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला सध्या सिब्बल आव्हान देत आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये। अमोल, निश्चितपणे कपिल, 2 गोष्टी आहेत आतापर्यंतच्या मागच्या 2 दिवसांमध्ये कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली होती आणि ज्या ट्रिपल टेस्टचा उल्लेख कपिल सिब्बल करत होते त्यातला पहिला आणि दुसरा निकष लावणं शक्य असताना सुद्धा कशा प्रकारे केवळ संख्याबळाचा, ते पण विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळाचा निकष लावण्यात आला, जो चुकीचा होता असा कपिल सिब्बल यांचा दावा होता। आणि आज कपिल सिब्बल हे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीविषयी आणि त्यांच्या अधिकार क्षेत्राविषयी सध्या सवाल उपस्थित करताना दिसत आहेत। त्यामुळे आत्ता कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद आहे त्यामध्ये अनुसूचित 10 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या बाहेर जाऊन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला असं म्हणतायत का? आणि कशा प्रकारे कपिल सिब्बल विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि निवडणूक आयोगाचा निकाल ह्या 2 गोष्टींकडे, या 2 गोष्टींना जोडू पाहत आहेत? निश्चितच अमोल, आता कपिल सिब्बल हे तेच सांगतायत की विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन केलं, परंतु त्यावेळी आपल्याला आठवत असेल की जेव्हा धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एक निकालपत्र लिहिलं, ज्या निकालपत्रात त्यांनी असं म्हटलं की नवाब रेबियाचं जे प्रकरण आहे, म्हणजे ज्या प्रकरणात आमदारांनी जर विधानसभा अध्यक्षावर अविश्वास आणला तर संबंधित विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाला आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय करण्याचे अधिकार नसतात जोपर्यंत त्यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावावर मतदान होत नाही किंवा त्याचा फैसला होत नाही। त्यामुळे नवाब रेबियाचं प्रकरण त्यावेळी त्यांनी लार्जर बेंचकडे म्हणजे मोठ्या घटनापीठाकडे रिव्ह्यूसाठी पाठवलं, जेव्हा कधी ते घटनापीठ स्थापन होईल त्यावेळी त्याचा रिव्ह्यू होईल। दुसरा प्रश्न त्यावेळेसच्या घटनापीठासमोर होता तो म्हणजे व्हीप विधिमंडळामधला प्रतोद कुणाचा असतो, तो लेजिस्लेटिव्ह पार्टी नेमतं की राजकीय पक्ष नेमतं? तर त्या बाबतीमध्ये धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने असं म्हटलं
की राजकीय पक्ष व्हीप नेमण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर मग पुढचा प्रश्न असा होता की ज्यावेळी विधिमंडळ पक्षामध्ये 2 गट पडले किंवा विधिमंडळ पक्षातून 2 परस्पर विरोधी व्हीप नेमण्यात आले कोणत्याही प्रकरणात, तर त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी काय केलं पाहिजे. तर त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की विधानसभा अध्यक्षांनी पहिल्यांदा स्वतःच्या प्राथमिक स्तरावर, स्वतःच्या व्यक्तिगत स्तरावर एक चौकशी करायची आहे की राजकीय पक्ष संघटना कुणाकडे आहे. जर राजकीय पक्ष संघटनेत सुद्धा फूट पडलेली असेल तर राजकीय पक्ष संघटना कुणाकडे याची चौकशी विधानसभा अध्यक्षांनी करायची. मग विधानसभा अध्यक्षांनी हे ठरवायचं की सध्या या विधिमंडळ गटात जे 2 वेगवेगळे गट झालेले आहेत तर त्यानुसार राजकीय पक्षात सुद्धा फूट पडलेली आहे का. राजकीय पक्षात जर फूट पडलेली असेल तर कोणत्या गटाकडे खरा राजकीय पक्ष आहे, म्हणजे खरी शिवसेना आहे या प्रकरणात, आणि मग त्यांनी नेमलेल्या व्हीपला मान्यता द्यायची. मग त्या व्हीपने बजावलेल्या व्हीपची अंमलबजावणी कुणी केली आणि कुणी नाही केली या आधारावरती निर्णय करायचा, असं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात म्हटलंय. म्हणजे गटनेता कोणाचा मान्य वैध धरायचा, त्यानंतर प्रतोद पक्षाचा कुणी नेमलेला वैध धरायचा. तर याविषयी जर विधिमंडळ पक्षात फूट पडू शकत नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणालं होतं. विधिमंडळ पक्षाकडे याविषयीचे अधिकार नाहीत, मूळ राजकीय पक्षाकडे आहेत. पण राजकीय पक्षातही जर भांडण उद्भवलं असेल, वाद झालेला असेल, व्हीप कोणाला नेमायचं या अनुषंगाने, तर खरा राजकीय पक्ष कुणाचा आहे याबाबतची चौकशी पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांनी स्वतः करायची. मग त्यांनी संबंधित त्या 2 गटांपैकी कोणाकडे राजकीय पक्ष आहे त्याचा व्हीप वैध मानायचा, व्हॅलिड मानायचा. मग त्या आधारावर आमदार अपात्रतेचा निर्णय करायचा. असं करत असताना विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या निकषांच्या आधारावर हा निर्णय करायचा, तर त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की जो अवेलेबल घटनात्मक मार्ग असेल, जो उपलब्ध टेस्ट असेल, कॉन्स्टिट्यूशनल टेस्ट असेल, त्या आधारावर त्यांनी हा निर्णय करायचा. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं जे निकालपत्र आहे ज्यामध्ये त्यांनी ठाकरेंचे आमदारही अपात्र ठरवले नाहीत आणि शिंदेचे आमदारही अपात्र ठरवले नाहीत, पण त्यामध्ये राहुल नार्वेकरांनी असं म्हटलं की सध्या उपलब्ध असलेला घटनात्मक मार्ग कोणता आहे राजकीय पक्ष कुणाचा आहे ठरवण्याचा, तर तो एकच आहे. तो म्हणजे 1971 सालचं सर्वोच्च न्यायालयाने सादिक अली प्रकरणात दिलेलं निकालपत्र, ज्या निकालपत्रामध्ये गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत की कशाच्या आधारावर ठरवायचं राजकीय पक्ष कुणाकडे. आणि मग त्या सादिक अली जजमेंट ज्याचा संदर्भ इलेक्शन कमिशननी घेतला होता पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंना देताना, त्या सादिक अली जजमेंटचा रेफरन्स हा स्वतः राहुल नार्वेकरांनी घेतला. आणि मग राहुल नार्वेकरांनी निर्णय केला की कुणाकडचे आमदार किंवा कुणाकडे राजकीय पक्ष आहे आणि कुणाकडे विधिमंडळ पक्षातील प्रतोद आहे, आणि त्या आधारावर त्यांनी पुन्हा नेमलं. म्हणजे आधी राहुल नार्वेकरांनी मान्यता दिली होती भरत गोगावलेंना, त्यांनी सुनील प्रभूंना काढण्यालाही मान्यता दिली होती. त्या बाबतीत सुप्रीम कोर्टने, म्हणजे जे आता आपण म्हटलं की जे गाईडलाईन्स दिल्या विधानसभा अध्यक्षांना, त्याच निकालपत्रात त्यांनी म्हटलं की भरत गोगावलेंची नियुक्ती चुकीची आहे. का चुकीची आहे, तर विधानसभा अध्यक्षांनी ही प्रोसेस फॉलो करून व्हीप नियुक्त केला पाहिजे, गटनेता मान्यता दिली पाहिजे, प्रतोदाला मान्यता दिली पाहिजे. पुन्हा त्यांनी ती प्रोसेस फॉलो केली सादिक अली जजमेंटनुसार, आणि मग विधानसभा अध्यक्षांनी परत मान्यता दिली की एकनाथ शिंदेचे भरत गोगावले हेच व्हॅलिड व्हीप असतील. मग त्यांनी निकाल दिला आणि निकालामध्ये कुणालाच अपात्र ठरवलं नाही. आता सिब्बलांचं म्हणणं असं आहे की राहुल नार्वेकरांसाठी एक स्पष्ट सूचना होती की राजकीय पक्ष कुणाचा आहे हे बघा. जर राजकीय पक्षात फूट पडली असेल तर अवेलेबल घटनात्मक मार्ग तपासा. पण सिब्बल असं म्हणतात की राहुल नार्वेकरांनी राजकीय पक्ष कुणाकडे गेलेला आहे किंवा राजकीय पक्षात फूट पडलेली आहे का, फूट पडलेली असेल तर कोणाची शिवसेना खरी आहे याविषयीचा निर्णय करण्याची आवश्यकताच नव्हती, असा युक्तिवाद सध्या सिब्बल करतायत. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की जोपर्यंत सिब्बल हे कोर्टाला पटवून देऊ शकणार नाहीत की राहुल नार्वेकरांचा निर्णय